नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सगळ्यात महत्त्वाची माहिती आज लक्षात घेण्यासारखी म्हणजे वरलक्ष्मी व्रत हे प्रत्येक महिलेने घरोघरी केलं पाहिजे. मुख्य पूजेचा मुहूर्त, शुभ वेळ आपण पाहणार आहोत. पूजा विधी आणि नियम एकदम थोडक्यात सांगणार आहे. कथेचं थोडक्यात सार सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला अगदी कमीत कमी वेळात थोडक्यात सविस्तर माहिती मिळेल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका आणि त्याप्रमाणे अनुकरण करा. कारण साक्षात अष्टलक्ष्मींचं स्वरूप असलेलं हे वरदलक्ष्मीचं व्रत हे प्रत्येक महिलेने जर केलं तर तिच्या आयुष्यातील असणारे संकट तर दूर होतीलच, पण साक्षात माता लक्ष्मीचा वरदहस्त तिच्यावरती राहील. वर म्हणजे वरदान देणारी अशी वरदलक्ष्मी. मग आजच्या दिवशी काय करायचं आहे? तर आजच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रावण महिन्यात शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या आधी जो शुक्रवार येईल त्या दिवशी हे व्रत केलं जातं. पण यंदा याच दिवशी श्रावण पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन आहे. त्याचबरोबर श्रावणातील शुक्रवार अनेक जण पौर्णिमा असल्यामुळे करणार आहेत ते व्रत म्हणजे सत्यनारायणाचं व्रत. त्याचबरोबर अनेक जण आत्ता वैभवलक्ष्मी व्रत करत आहेत. तर या सगळ्या व्रतांची रेलचेल आजच्या एकाच दिवशी पाहायला मिळणार आहे. विचार करा, घरात किती प्रसन्न आणि आनंददायक वातावरण असेल जर एवढी सगळी व्रतं एकट्या एका घरात होणार असतील तर. म्हणूनच मुख्य पूजेचा शुभ मुहूर्त लिहून घ्या. प्रातःकाळी शक्यतो करून पहाटे लवकरात लवकर ही पूजा करण्याचा प्रयत्न करा. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे, स्टेप बाय स्टेप, अगदी कोणालाही माहीत नसेल त्याप्रमाणे एकदम स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे. तर तो व्हिडिओ देखील जरूर बघा वेळात वेळ काढून. मुख्य पूजा जी आहे ती आपल्याला बघा, मुहूर्त बघा. प्रातःकाळ पूजा म्हणजे पहाटेची 5 वाजल्यापासून सुरू होते, तरी त्यातील शुभ वेळ म्हणजे 5:57 ते सकाळी 7:30 पर्यंत आहे. दुपारची पूजा कधी करायची तर दुपारी 12 वाजता सुरू होते ते 2:30 वाजेपर्यंत. संध्याकाळी देखील काही जण पूजा करतात ती 6 ते 7:30 पर्यंत. पण विशेष करून ही पूजा असं म्हटलं जातं की सकाळी लवकरच मांडली जाते. खास करून कमीत कमी 10च्या अगोदर तरी ही पूजा मांडली जाते. पण याच वेळेत राहुकाळ आहे जो म्हणजे 10:30 ते 12:30 आहे. त्यामुळे त्याच्या अगोदर पूजा ही तुम्ही जरूर मांडा. विधी बघूयात, नियम बघूया. सकाळी लवकर उठणे महत्त्वाचं आहे. सूर्योदयापूर्वी महिलांनी उठून स्नान करावे. स्वच्छ किंवा नवीन वस्त्र, शक्यतो करून पांढऱ्या रंगाचे वस्त्र किंवा पिवळ्या रंगाचे किंवा गुलाबी रंगाचे असे फेंट जे लक्ष्मी मातेला आवडतील, लाल रंगाचं, हिरव्या रंगाचं वस्त्र घालू शकता. साडी घातली तर अतिउत्तम आहे. त्याचबरोबर कलश स्थापना करताना मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की संकल्प कसा घ्यायचा, चौरंगावर कोणत्या रंगाचं कापड वगैरे अंतरायचे. तर इथे मी फक्त तुम्हाला एक माहिती असावी म्हणून की नेमकं व्रतामध्ये काय आहे ते थोडक्यात सांगत आहे. की कलश स्थापना करताना पाट किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंथरून तांबे किंवा चांदीचा कलश मुख्यतो ठेवला जातो. या कलशामध्ये पाणी न भरता तांदूळ भरून ठेवले जातात. अखंड तांदूळ भरायचे आहेत आणि त्यानंतर त्याच तांदळामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सुपारी, दक्षिणा, 5 प्रकारची पानं म्हणजे कुठली तर आंब्याची पानं किंवा विड्याची पाने ही 5 ठेवायची आहेत. आणि हळदी कुंकवाने सजवलेला जो नारळ आहे तो देवीचा मुखवटा म्हणून त्याची प्रतिस्थापना करायची आहे. आणि दागिने घालू शकता, फुलांच्या माळांनी सजवू शकता, गजरा घालू शकता. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, संकल्प. संकल्पपूर्वक कोणतीही पूजा केली, कोणताही विधी केला तर त्याचं फळ हे निश्चितच मिळतं. म्हणून माता लक्ष्मीची पूजा करण्याआधी व्यवस्थित संकल्प घ्यायचा आहे. तुपाचा दिवा प्रथम प्रज्वलित करायचा, संकल्प घ्यायचा. त्यानंतर स्वतःला हळदी कुंकू लावून या सगळ्या पूजेची तयारी सुरू करायची आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा श्री गणेशाची पूजा करायची आहे. पंचामृताने किंवा साध्या पाण्याने अभिषेक करायचा आहे. माता लक्ष्मीचा, अष्टलक्ष्मीचा फोटो असेल त्याची मांडणी करायची आहे. नसेल तर कोणत्याही लक्ष्मी स्वरूपातील फोटोची पूजा करावी. त्यानंतर मूर्ती ठेवावी. मूर्तीनंतर तुमच्याकडे श्रीयंत्र जर असेल तर त्याचे देखील विधिवत पंचामृताने पाण्याने स्नान घालून पूजा करून तिथे स्थापन करायचं आहे. तांदळाची रास घालून त्यावर श्रीयंत्र ठेवावं. तांदळाची रास घालून त्यावर लक्ष्मीची मूर्ती ठेवावी. गणपतीची मूर्ती विड्याच्या पानावर ठेवावी किंवा सुपारी ठेवावी प्रतीक म्हणून. त्यानंतर सर्वांची हळदी कुंकू लावून फूल अक्षदा समर्पण करून धूपदीप ओवाळून साखरेचा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे. ही सगळी पूजा झाल्यानंतर मनगटावर बांधण्यासाठी हळदीने हा दोरा पिवळा बनवायचा आहे. कॉटनचा धागा घ्यायचा आहे, दोरा, सूत आपण ज्याला म्हणतो ते घ्यायचं आहे. आणि 9 गाठी बांधायच्या आहेत. 9 गाठी बांधताना आपली एकच इच्छा 9 वेळा बोलून ही गाठ बांधायची.
हा धागा प्रत्येकाच्या आपल्या घरातील प्रत्येकाच्या मनगटावर बांधायचा आहे. अशा प्रकारे हे व्रत पूर्ण करायचं. कथा आपल्याला आता याची थोडक्यात सांगते. ही कथा आपल्याला गुगलवर देखील आत्ता सध्या अवेलेबल आहे, यूट्यूबला ऐकू शकता. तर आता हे व्रत प्रामुख्याने माता लक्ष्मीने स्वतः एका निस्सिम भक्ताला सुचवले होते. तर काय, चारुमती नावाची एक स्त्री होती, पतिव्रता होती. मगध देशात चारुमती नावाची ही स्त्री राहत होती. अत्यंत सुसंस्कारी आणि पतिव्रता स्त्री अशी ही आपल्या सासू सासऱ्यांची आणि आपल्या पतीची मनापासून सेवा करायची. एकदा काय झालं, माता लक्ष्मी तिच्यावरती खूप प्रसन्न झाली की ती कुणी काही बोललं किंवा काही जरी झालं तरी तिचं काम नेमाने करत असे, कोणाला वाईट शब्द अपशब्द बोलत नसे. त्यामुळे माता लक्ष्मी चारुमतीच्या भक्तीवर प्रसन्न झाली. त्यासोबतच ती लक्ष्मी मातेची देखील भक्ती करत असे. मग एकदा काय झालं, लक्ष्मी माता तिच्या स्वप्नात आली. देवीने तिला सांगितलं, मी वरलक्ष्मी आहे. चारुमती, घाबरू नकोस. श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या आधी जो शुक्रवार येईल तेव्हा तू माझं व्रत कर. या शुक्रवारी तू जर व्रत केलं तर मी तुझ्या सर्व इच्छा पुऱ्या करील. हे व्रत चारुमतीने आपल्या स्वप्नात पाहिलं आणि सकाळी उठून जेव्हा पाहिलं तर हा पहाटेचा समय होता. पहाटेचा हा कालावधी होता. मग तिने आपल्या घरातील कुटुंबाला सगळ्यांना सांगितले. गावातील इतर स्त्रियांना सोबत घेऊन तिने सगळ्यांना सांगितले. संपूर्ण विधी सांगितला. मग सगळ्या स्त्रियांनी एकत्र येऊन विधीनुसार हा व्रत विधी पार पाडला. वरलक्ष्मीची पूजा केली आणि मग चमत्कार काय झाला तर पूजा पूर्ण होऊन जेव्हा स्त्रियांनी कलशाला प्रदक्षिणा घातली तेव्हा त्यांच्या शरीरावरील सोन्याचे दागिने आले. घरं धनधान्याने भरून गेली. तेव्हापासून हे व्रत महिला आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी करू लागल्या. तर अशा प्रकारे तुम्हाला जरी कथा वाचायला नाही भेटली तरी ही कथा ऐकली तरी चालणार आहे. थोडक्यात मी सांगितलेली आहे. पूजेचे फक्त मुख्य नियम काय आहेत? हे व्रत सुवासिनी स्त्रिया करतात. पतीच्या आणि मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, घरात समृद्धी येण्यासाठी करत असतात. त्याचबरोबर पूजेच्या दिवशी उपवास करायचा आहे. संध्याकाळी उपवास सोडायचा आहे. या व्रताच्या दिवशी घरात कोणाशी वादविवाद घालू नये. आनंदी वातावरण ठेवावे. आरती म्हणावी. विशेष मंत्र सुरू ठेवावेत. त्याचबरोबर संध्याकाळी 5 सुवासिनींना घरी बोलवावे. खिरीचा नैवेद्य माता लक्ष्मीला अर्पण करून प्रत्येक सुवासिनीला हळदी कुंकू लावून खीर ही प्रसाद म्हणून खायला द्यायची आहे. जो प्रसाद तुम्ही देवी लक्ष्मी मातेला अर्पण केला आहे तो तुमच्या घरातल्यांनी सगळ्यांनी मिळून खायचा आहे. त्याचबरोबर हे व्रत जे आहे, अनेक जण संध्याकाळीच या व्रताचं उद्यापन पारण करतात. 7 सुवासिनी किंवा 5 सुवासिनी किंवा कुमारिकांना बोलवून त्यांना आवडीची वस्तू, लक्ष्मी मातेला जी प्रिय आहे ती गजरा किंवा कोणत्याही प्रकारचं फळ किंवा मग तुमच्या ऐपतीप्रमाणे सुवासिनींना बांगड्या किंवा कोणत्याही तुमच्या ऐपतीप्रमाणे एखादं सौभाग्याचं जे आहे ती कोणतीही वस्तू देऊ शकता. आणि मग हे व्रत पूर्ण होतं, उद्यापन पूर्ण होतं. त्याच दिवशी उद्यापन झाल्यानंतर अनेक जण पूजा विसर्जित करतात, म्हणजे उत्तर पूजा करतात. काही ठिकाणी सकाळी दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा केली जाते. दोन्हीपैकी तुम्ही करू शकता. शक्यतो दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा केली तरी अतिउत्तम आहे, कारण आपल्या इकडे महाराष्ट्रात सर्व पूजा ह्या उत्तर पूजा दुसऱ्या दिवशीच केल्या जातात. हे व्रत जी व्यक्ती करते माता लक्ष्मी सदैव तिच्यावरती प्रसन्न राहते. म्हणून यंदा तुम्ही जे हे व्रत केलंच नसेल कधीच तर यंदा जरूर करा, अनुभव घ्या आणि जरूर इथून पुढे हे व्रत पालन करण्याचा नियम घ्या. बघा मग किती छान तुम्हाला लक्ष्मी मातेच्या अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद मिळतोय, अष्टलक्ष्मी रूपांचा आशीर्वाद मिळतोय. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता एक लाईक जरूर करा, जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला तुमची कळत नकळत मदत होईल आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहील. तर चला, कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी म्हणायला विसरू नका.